आज आपण खव्याची रेसिपी पाहणार आहोत। दुधापासून खवा कसा तयार करतात हे आपण पाहणार आहोत। काही ठिकाणी खवा तयार करताना त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालतात, पण आपण आज मिल्क पावडरचा वापर न करता मऊ आणि एकदम छान असा खवा कसा तयार होतो हे आज आपण पाहणार आहोत। खवा बनवण्यासाठी घेतलेले दूध आपण आता तापत ठेवलेले आहे। ते दूध तापल्यानंतर आपण त्याला एकसारखे ढवळून घेणार आहोत। आपले दूध आता उकळी आलेले आहे। आता आपण त्याला एकसारखे हलवूया। एकसारखे हलवल्यामुळे दुधाला शाई येत नाही आणि चांगल्या प्रकारे एकसारखा खवा आपला तयार होतो। 10 मिनिटे झालेली आहेत। आपल्याला दिसेल की आपले दूध थोडे थोडे आटत आहे। बाजूने जे शाई चिकटलेली असते ती चमच्याच्या सहाय्याने काढून मध्ये घ्यायची आणि ते एकसारखे ढवळायची, म्हणजे ती दुधामध्ये मिक्स होते आणि आपला खवा एकसारखा मऊ लुसलुशीत होतो। 15 मिनिटे झालेली आहेत। आपले दूध अर्धे झालेले आहे आणि एक 15 ते 20 मिनिटे लागतील दूध आटायला आणि मग आपला खवा तयार होईल। आता 25 मिनिटे झालेली आहेत। एक 10 मिनिटं अजून आपण एकसारखे हलवणार आहोत, त्यामुळे आपला खवा तयार होईल। या कन्सिस्टन्सीमध्ये दूध असेल आणि जर आपण यामध्ये साखर घालून एकसारखे 5 मिनिटं ढवळे तर आपली बासुंदी तयार होते। पण आपल्याला आज बासुंदी करायची नाही आहे, खवा बनवायचा आहे। आपण पाहताय की याला चांगल्या प्रकारे आता तूप सुटत आहे। आपला खवा तयार होत आहे। एक 2च मिनिटे लागतील आता खवा तयार होण्यासाठी। प्रकारे आपला खवा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आपण थोडासा खवा थंड होण्यासाठी ठेवूयात। आपला खवा आता थंड झालेला आहे। आता आपण पाहूयात ह्याचे किती वजन होते। आपण भांड्याचे वजन केलेले आहे, 0 केलेले आहे। आता याच्यामध्ये आपण खवा ठेवून बघूया किती ग्रॅम झाला। 1 लिटर दुधामध्ये किती ग्रॅम खवा होतो हे आता आपल्याला दिसेल। 209 ग्रॅम आहे। तरी पण आपण 200 ग्रॅम धरून चालूया, म्हणजे 1 लिटर दुधापासून आपला खवा 200 ग्रॅम होतो। ह्या खव्यापासून आपण गुलाबजामुन बनवू शकतो आणि परत आपण गाजराच्या हलव्यामध्ये घालू शकतो, बीटचा हलवा असतो त्याच्यामध्ये पण घालू शकतो। खव्याचे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात, त्यामुळे कधीही आपण खवा ताजा तयार करून ठेवू शकतो। फ्रीजला तो 8 ते 10 दिवस चांगल्या प्रकारे टिकतो। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।